कोस्टल रोडचा एक मार्ग 15 सप्टेंबर पासून खुला करण्याच्या हालचाली, सूत्रांची साम टीव्हीला माहिती। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे मार्ग खुला करणार। फरार शिल्पकार वर्षा बंगल्यावर तर लपून बसलेला नाही ना, संजय राऊतांनी महायुतीला केलं लक्ष्य। महाराजांचा अपमान करणारे भाजपमध्ये असल्याचाही हल्लाबोल। आदित्य ठाकरेंचा उद्या मराठवाडा दौरा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची करणार पाहणी। नांदेड, कळमनुरी, परभणीतल्या भागाचा घेणार आढावा। विधानसभेत उदय सामंत कमळाचे उमेदवार असतील। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचा मोठा दावा, तर उदय सामंत कोणाचेच होऊ शकणार नाही असाही घडाघात। देवेंद्र फडणवीस सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश निघू देत नाहीयेत, मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा। शरद पवारांकडून कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी। नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी 1 कोटींची मदत पवारांकडून जाहीर। जळगावमध्ये भोगावती नदीला पूर, नदी पात्रातल्या अतिक्रमणाचा प्रवाहाला अडथळा। वरण गावातल्या व्यापारी संकुलात पाणी शिरल्यानं नुकसान। हॅलो, बदलापूर पोलिसांच्या भूमिकेवर पुन्हा कोर्टाचे ताशेरे। न्यायव्यवस्थेची थट्टा सुरू असल्याची टीका। गंभीर गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी करायलाच हवा, कोर्टाचे निर्देश। पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये भारताच्या पारड्यात दुसरं सुवर्ण। पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत नितेश कुमारकडून सुवर्ण पदकाची कमाई। केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मनमाड इंदूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी। 18,000 कोटींचा प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण करणार। मुंबई ते इंदूर प्रवास होणार जलद। डहाणू नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला केंद्राची मंजुरी। 25 वर्षांपासून रखडलेला मार्ग, 2.5 कोटींचा निधी मंजूर। संभाजीनगरमधील नरभक्षक बिबट्या अखेर वन विभागाच्या जाळ्यात। 5 दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, 6 दिवसांपासून घालत होता धुमाकूळ।